Welcome, students. Open your book, page number 58, and there is a fresh poem, The Twins. विद्यार्थी मित्रांनो, आपलं पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 58 वरती आपली एक पोएम आहे, द ट्विन्स. ती आपण आज स्टडी करणार आहोत. सो लेट्स सी द पोएम द ट्विन्स. ट्विन्स म्हणजे काय? तर ट्विन्स म्हणजे जुळी मुलं किंवा मुली. तर जुळी मुलं मुली जी असतात, ट्विन्स असतात, तर त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आपल्या आयुष्यामध्ये, तर ते इथं या पोएममध्ये या पोएटनं मांडलेलं आहे. सो लेट्स सी फर्स्ट स्टांझा. पहिला स्टांझा बघूया. पोएट सेज, इन फॉर्म अँड फेचर, फेस अँड लिम्ब, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. पोएट काय म्हणतोय? फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब. फॉर्म अँड फीचर, स्ट्रक्चर, ॲपिरन्स, दिसायला आम्ही दोघं सारखे होतो. आणि फेस, आमचा फेससुद्धा दोघांचा सेम होता, चेहरा. अँड लिम्ब मीन्स फूट, पाय. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, म्हणजेच माझी आणि माझ्या भावाची वाढ, आमच्या दोघांची ही वाढ सारखीच झाली. म्हणजे आमचा दोघांचा चेहराही सेम होता, फेस. इतर सगळे अवयवही सेम होते. एकंदरीत सगळं स्ट्रक्चरच, आमची सगळी शरीर रचना सेम होती. आता हे दोघं ट्विन्स आहेत म्हटल्यानंतर दोघांची ही शरीर रचना सेम असणार, त्यात काही वादच नाही. सी नेक्स्ट लाईन. दॅट फॉक गॉट टेकिंग मी फॉर हिम, अँड बिकॉज ऑफ दॅट फॉक्स मीन्स पीपल, लोक, समाजामध्ये लोक. गॉट टेकिंग मीन्स मिस्टेकिंग. आणि त्यामुळं समाजामध्ये लोकांची चूक व्हायची. फॉर हिम, म्हणजे त्याच्या जागी मला आणि माझ्या जागी त्याला लोक समजायचे, मिस्टेक व्हायची लोकांची. अँड ईच फॉर वन अनादर, इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. अशा पद्धतीने आमचा हा लाईकनेस, आमचा हा ट्विननेस पझल कन्फ्यूज, गोंधळात टाकणे, गोंधळात पडायचे. ऑल आवर किथ अँड किन, कोण गोंधळात पडायचे? किथ अँड किन मीन्स रिलेटिव्स. आमचे जेवढे रिलेटिव्ज होते, जेवढे पाहुणे मंडळी होते, तर ती सगळी पाहुणे मंडळीसुद्धा पझल्ड व्हायची, कन्फ्यूज व्हायची. इट रीच्ड अ फिअरफुल पिच, आणि अशा पद्धतीने आमचा हा लाईकनेस एका फिअरफुल पिचला पोचला. पिच, लिमिट, मर्यादा. एका भयंकर अशा मर्यादेपर्यंत हा आमचा लाईकनेस, आमचा हा सारखेपणा पोचला. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, येट नॉट अ सोल न्यू विच. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही दोघंही ट्विन असल्यामुळं आमचा हा सारखेपणा एका मर्यादेपर्यंत पोचला. आणि ती मर्यादा म्हणजे कुठली? फिअरफुल, अतिशय भयानक अशा त्या मर्यादेपर्यंत पोचला. आता यांच्या आयुष्यामध्ये काय काय समस्या, प्रॉब्लेम्स आले बघूया. सेकंड स्टांजा. वन डे टू मेक द मॅटर वर्स. सी, वन डे, एके दिवशी काय झालं? टू मेक द मॅटर वर्स, अतिशय अतिशय वाईट घटना घडली. एक अतिशय वाईट बाब आमच्या आयुष्यामध्ये घडली. आता कुठली वाईट बाब घडली बघा. बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड. सी, देअर वॉज द सेरिमनी ऑफ नेम फिक्सिंग. आम्ही लहान असताना आमचे नेम फिक्सिंग सेरिमनी होता, बारशाचा कार्यक्रम होता आमच्या घरी. ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. अँड ॲट दॅट टाईम
वी वेअर वॉशड बाय द नर्स. आणि तेव्हा आम्हाला आमच्या घरी एक नर्स येऊन आंघोळ घालत होती. आम्हा दोघांनाही वॉशिंग ती करायची रोज. अँड बाय बॅड लक वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आणि त्या नर्सच्या या हलगर्जीपणामुळं काय झालं, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आम्ही दोघंही, आमच्या दोघांची अदलाबदल झाली, मिक्स झालो आम्ही, दोघांची अदलाबदल झाली. आणि त्याचा परिणाम काय झाला, अँड थस यू सी बाय फेट्स डिक्री. आणि बाय फेट दैव, डिक्री ऑर्डर. आणि बघा, नशिबाचा फेरा म्हणा किंवा दैवाचा आदेश म्हणा, ऑर रॉदर नर्सेस व्हीम, किंवा त्या नर्सचं व्हीम म्हणा, व्हीम लहर, त्या नर्सनं केलेली चूक म्हणा. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिस्टनड मी अँड आय गॉट ख्रिस्टनड हिम. आणि या सगळ्या बाबीचा परिणाम काय झाला, तर आमची नावंसुद्धा आम्हाला वेगवेगळी मिळाली. ख्रिस्टनड नाव ठेवणे, बारशाच्या वेळी आपण नाव ठेवतो लहान बाळाचं. तर काय झाला त्याचा परिणाम, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिस्टनड मी. माझा ब्रदर जो होता जॉन, त्याला माझं नाव दिलं गेलं आणि मला त्या जॉनचं नाव मिळालं. म्हणजे अशा पद्धतीनं नावंही आम्हाला जी ठरलेली होती ती मिळालीच नाहीत, एकमेकांची नावं आम्हाला दिली गेली. हे सगळं कशामुळं झालं, तर या ट्विननेसमुळं, लाईकनेसमुळं, सिमिलॅरिटीमुळं, सारखेपणामुळं झालं. नाव सी थर्ड स्टांजा. आता तिसऱ्या स्टांजामध्ये काय प्रॉब्लेम फेस करतो बघा पोएट. दिस फॅटल लाईकनेस इव्हन डॉग्ड माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल. बघा, जेव्हा आम्ही शाळेमध्ये जायला लागलो तेव्हा हा लाईकनेस आमची पाठ सोडायला तयारच नव्हता. हा सारखेपणा, हा जुळेपणा, फॅटल, राईट, द मिनिंग ऑफ फॅटल. फॅटल मीन्स हानिकारक. डॉग्ड कंटिन्यू, चालू असणे, असा हा हानिकारक आमचा सारखेपणा. शाळेमध्ये सुद्धा आमची त्यानं पाठ सोडली नाही. आता शाळेमध्ये काय प्रॉब्लेम तयार होतो बघा. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. राईट द मिनिंग ऑफ फ्लॉग्ड. बीटन अप, फ्लॉग्ड, मार बसणे, पनिशमेंट मिळणे. बघा, अँड आय ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्नड आउट अ फूल ॲट स्कूल. माय ब्रदर जॉन मेक्स एनी मिस्टेक. माझा ब्रदर जॉन काहीतरी चूक करायचा अँड टीचर गिव मी पनिशमेंट. आणि टीचर जॉन समजून मलाच पनिशमेंट द्यायचे. बघा, आय पुट द क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरी वन आय न्यू. व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. आणि मग मला तेव्हा प्रश्न पडायचा की माझ्या जागी जर तुम्ही असता तर मी आहे हे सिद्ध करायला तुम्ही काय केलं असतं, असा प्रश्न मला पडायचा. तर हा शाळेमधला प्रॉब्लेम सांगितलेला आहे. नाव सी लास्ट स्टांजा. आता लास्ट स्टांजा बघा. अवर क्लोज रिसेम्बलन्स टर्नड द टाईड. राईट द मिनिंग ऑफ टाईड. टर्नड द टाईड इथं दिलं आहे बघा, चेंज द सिच्युएशन. आणि अशा पद्धतीने आमचा हा रिसेम्बलन्स, राईट, मिनिंग ऑफ रिसेम्बलन्स, लाईकनेस, ट्विननेस, सारखेपणा, सिमिलॅरिटी. आणि अशा पद्धतीने आमचा हा सारखेपणा, टर्नड द टाईड, त्या सारखेपणामुळं आमचं जीवनच बदलून गेलं, परिस्थितीच त्यानं बदलून टाकली. आता काय परिस्थिती कशी बदलून टाकली बघा. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, आमच्या घरगुती जीवनामध्ये आमची सगळी परिस्थितीच त्यानं बदलून गेली. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड. आता बघा प्रसंग कुठला आहे. इंटेंडेड ब्राईड. इंटेंडेड म्हणजे नियोजित, ब्राईड वधू नवरी, नियोजित नवरी, नियोजित बायको म्हणूया आपण त्याला. बिकेम माय ब्रदर्स वाईफ. आमच्या सारखेपणामुळं काय झालं तर माझी जी नियोजित वधू होती ती कुणाची वधू बनली, माझ्या ब्रदर जॉनची वधू बनली. म्हणजे बघा,
म्हणजे लग्नाचा कार्यक्रम असणार आहे, वेडिंग सेरिमनीमध्ये हे दोघंही सारखं दिसायला असल्यामुळं तिथल्या लोकांनाही नेमकं समजलं नाही जॉन कोण आणि हेनरी कोण. आणि त्यामुळे त्यांच्या बायकांचीही अदलाबदली झाली. जॉनला त्या हेनरीची बायको मिळाली आणि हेनरीला जॉनची बायको मिळाली. अशा पद्धतीनं त्यांच्या घरगुती आयुष्यामध्ये हा प्रसंग घडलेला आहे. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. अशा पद्धतीनं कितीतरी वर्ष अशा पद्धतीनं ॲब्सर्ड हास्यास्पद, ह्युमरस, अतिशय विनोदी, हास्यास्पद अशा घटना आमच्या आयुष्यामध्ये घडतच गेल्या. कित्येक वर्ष असंच चालू होतं. अँड व्हेन आय डाईड, आणि शेवटी व्हेन आय डाईड, जेव्हा मी मेलो, द नेबर्स केम, शेजारी आले. एखादी व्यक्ती मेल्यानंतर आपण जातो, शेजारची व्यक्ती मेल्यानंतर आपण जातो, शेजारी पाजारी जमा होतात. त्या पद्धतीनं जेव्हा हा पोएटची डेथ होते तेव्हा शेजारी वगैरे येतात. अँड ब्युराईड ब्रदर जॉन, आणि काय करतात ते शेजारी येऊन, ब्युरीड दफन करणे. ख्रिश्चन समाजामध्ये व्यक्ती दगावली की त्याचं दफन करतात. तर काय करतात शेजारी येऊन, ब्युरीड ब्रदर जॉन, आणि कुणाचं येऊन दफन करतात, जॉनचं दफन करतात. मेलेला कोण असतो, पोएट हेनरी मेलेला असतो, परंतु दफन कोणाचं करतात, जॉनला नेऊन दफन करतात, पुरतात. म्हणजे बघा इतका लाईकनेस असतो. आणि या लाईकनेसमुळं या दोघांचं जीवन अतिशय बदलून जातं. अशा पद्धतीनं खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर अशा पद्धतीची ही सिंपल पोएम आहे. एकदा रीडिंग करा. आणि या पोएमसाठीची जी इंग्लिश वर्कशॉप आहे, जे चिटचॅट ॲक्टिव्हिटीज आहेत, पेज नंबर 57वरती चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे, पेज नंबर 59-60वरती इंग्लिश वर्कशॉप आहे, ते आपल्या वहीमध्ये सॉल्व करा. ओके, वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.